लोअर ब्रिज स्टेशनच्याच अंतर्गत असलेली जागा त्या ठिकाणी लोढा अतिक्रमण करते आणि विशेष जर पाहायला जर गेलं तर शिवसेनेचे विरोधी पक्षनेत्या किशोर पेडणेकर असतील, आमदार असतील अजय चौधरी हे देखील लोढ्याच्या विरोधात लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत। त्याच अनुषंगाने खासदार अरविंद सावंत आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आज लोढ्याच्या विरोधात जे आहे ते लाक्षणिक उपोषणाला किशोरताई बसलेले आहेत, अजय चौधरी साहेब बसलेले आहेत, एकंदरीत काय मुद्दा आहे? लोढा या व्यक्तीच्या विरोधात नाही, त्याच्या कृतीच्या विरोधात बसलोय। ते व्यक्ती सापेक्ष विरोध नाहीये। म्हणून मुद्दा असा आहे की लोअर पळचा पूल हा कुणाच्या अखत्यारीत येतो? आमदार म्हणून अजय चौधरी आहेत, खासदार म्हणून मी आहे, नगरसेवक म्हणून आमच्या किशोरीताई असतील किंवा आणखीन गोपाळे असतील आमच्या, तर या खाडेताई तर विषय किंवा निशी शिंदेचा विभाग असेल थोडं थोडं इकडे, यासाठी त्या पुलाच्या खाली जी मोकळी जागा तयार झाली तिथे लक्षात आलं की समाज विघातच शक्ती बसायला लागली। कोणी गर्दुल्य बसतात, कोणी काय बसतात, मग काय करायला पाहिजे म्हणून अजय चौधरींनी ऑगस्ट 2025 पत्र दिलं की ह्या मोकळ्या जागेचा सामाजिक कार्यासाठी उपयोग करूया आणि इथं ही जागा आपण विरंगुळा केंद्र ज्येष्ठांसाठी, गार्डन, ओपन जिम असं करूया। आणि म्हणून त्यांनी मागणी केली 2025 ऑगस्ट मध्ये। तर कळल्याबरोबर ऑक्टोबर 2025 पत्र लोढा की हे पैसे आपण याला शिवकल्याण केंद्र म्हणून ते रामचंद्र राबुका म्हणून पण त्यांना द्यायचं। अरे भैया, तुझा काय संबंध आहे? पालकमंत्री का तुम्ही? इथले पालकमंत्री नाही, तुम्ही इथले आमदार नाही, मी इथल्या आमदारांना विचारतं खरं बाबा तुम्ही काय करताय का? तेही नाही, बस करायचं माझ्या। आता दरम्यान काय झालं तर माननीय अजय चौधरींनी हा विषय थांबवला नाही। ते सतत पैसे पाहिजेत ना, मग DPDC मध्ये त्यांनी मान्य केली, मागणी केली। जिल्हा नियोजन विभागानं 3 कोटी रुपये मंजूर केले, त्याचा GR पण दिला त्याच्या विकासासाठी। आता तो GR निघालाय सरकारचा, जनतेचाच पैसा आहे, मग ते न करता एका खाजगी माणसाला द्या। आणि हे जे लोढा आहेत ना, हे सतत अशा लोकांच्या मागे उभे राहतात। असा प्रश्न आहे की मी महापालिकेला शाळा मागितली, 10 वर्ष होऊन गेली शाळा मागतोय, आजपर्यंत शाळा दिली गेली नाही। त्याच्यावर विचार करा, आता शाळा मुंबईतल्या बंद पडतायत, तेव्हा मला बोरपे झाले शाळा मला मी घेतो, म्हणजे मी घेतो, व्यक्तिशाली एक संस्था घेईल, ती संस्था घेईल आणि ती संस्था मोफत म्हणजे किंवा कमी दरात मुलांना चांगलं शिक्षण देईल। CBSEचं दिलं नाही, शाळा पडतायत बरं, बिल्डिंग इमारती, जागा रिकाम्या शाळांच्या आरक्षण त्या द्यायला टाकावर करतात। आणि हा कुठलाही गोष्ट केला विल्सन नेमकाला दे दिया। त्या ऑपेराजवळ एक म्युरल होतो, पाणपोई ती काढून टाकली म्हणजे जैनांच्या साधूंच हे लावायचे। महाराष्ट्रातले साधू संत गेले ते नाही आहेत, त्या साधू संतांचा नाही त्यांना आदर, तुम्हाला तुमचा समाजाचं करत राहायचं। आता सुद्धा त्यांनी केलं होतं गॅसच्या टंचाईच्या वेळेला, सतत तेढ निर्माण करणार आहेत। मराठी विरुद्ध जैन, मराठी विरुद्ध गुजराती, हिंदू विरुद्ध मुस्लिम, असली ही व्यक्ती आहे। या माणसाला इथं कायची काय गरज आहे का? म्हणून तुमचा संबंध काय इथं म्हणजे वर्चस्व ठेवायचा। हे जे प्रकरण शासकीय पैसे मंजूर झालेले असताना करणं गैर नाही। म्हणून मला वाटतं ताबडतोब या आंदोलनाची दखल घेऊन ते 3 कोटी रुपये जे केले ते व्यापकत होता कामा नये, त्याचा उपयोग या विकासासाठी झाला। सर, पाहायला गेलं तर मंगर पर्वत लोढा आहे यांच्या या संपूर्ण गोष्टीला पाठिंबा कोण नेमकं देत आहे? वरदहस्त कोण आहे त्यांच्या पाठीला? मला कल्पना नाही, पण मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगेन कानखेचा आणि हा झालेला निधी वितरित करून काम सुरू करा अजय चौधरी आमदारांच्या निधी। दुसरा प्रश्न पाहायला गेलं तर मनीषा म्हैसकर जे आहे ते साहित्य संमेलनाच्या स्मरणिका या पुस्तकांमध्ये ते उल्लेख करतायत की 2023ला फडणवीस आणि अजित पवार आणि शिंदेचं सरकार होतं, त्या विभागाला महिला नको असं देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। त्यांनी त्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे त्यांच्यावर भूमिका मांडलेली आहे। काय तुम्ही एकंदरीत सांगता? मला आवडेल की कोण असा मंत्री होता त्याचं नाव जरा सांगितलं असतं तर आणखी मजा आली, खरं कळलं असतं। कुपमंडू कृत्य आहे हो। आता एका बाजूला महिलांचं आरक्षण आणतात का हो? महिलांचं आरक्षणाचं बिल केव्हाच पास झालंय बरं का, हे आधी लोकांना समजू द्या। त्याची अंमलबजावणी कशी होणार? तर जनगणना होण्याची आवश्यकता आहे। ती जनगणना व्हायला 2028 वर उजाडेल, पण 2029ला त्याची अंमलबजावणी न होता ती 2034ला होईल। 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये पायाखालची वाढू शकते। म्हणून आता विशेष अधिवेशन 16, 17, 18 एप्रिलला लावलं गेलं का? तर 2011ची जनगणना धरायची आणि ती जनगणना धरून उद्याची निवडणूक
जिंकली पाहिजे ती जनगण धरून हे बिल म्हणजे महिलांचं आरक्षण 2029 पासून लागू करावं असा एक त्यांनी डाव रचलाय. तो डाव आता कशासाठी ते इलेक्शन आहेत सगळ्या राज्यांच्या. आता यांच्या पायाखालची वाळू सगळी ढोल काय वाजवायचा देखो आम्ही महिलाओं के लिए आरक्षण लाया समजे. आणि मग तीच गोष्ट त्यांनी महिलांच्या बाबतीत लाडकी बहीण करून केलं होतं. आज 24,000 कोटी रुपये या राज्याचे बुडीत निघाले कारण 24,000 कोटी रुपये अपात्र महिलांना दिले. 70 लाख महिला 70 लाख मतांचा फरक समजून घ्या. सर पाहायला जर गेलं तर निधीचा देखील प्रश्न उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातल्या जे विरोधक आहेत त्यांना विरोधक नगरसेवक आहेत त्यांना निधी दिला जात नाही. सत्ताधाऱ्यांना निधीच्या बाबतीत पाठिंबा दिला जातो. हीच परिस्थिती जर पाहायला गेली तर राज्यसभेमध्ये पण आहे, विधानसभेमध्ये देखील पाहायला मिळते. एकंदरीत काय सांगा? हे सरकार म्हणजे सांगितलं ना मला, हे संविधानाला न मानणारं सरकार, लोकशाहीला न मानणारं सरकार, डिक्टेटरशिप आहे. आणि म्हणून हा अनुभव मी स्वतः घेतोय. मी खासदार आहे, त्यांनी सांगावं गेल्या 5 वर्षात मला किती निधी दिला. अहो दिशा कमिटी असते, त्या दिशा कमिटीचा मी अध्यक्ष आहे. आजही मुंबई जिल्ह्याला दिशा कमिटी स्थापन केली, केंद्र सरकारची मार्गदर्शन आहे. का करत नाही तर अध्यक्ष मला करावं लागेल म्हणून करायचं. 2 वर्ष आधी 2 वर्ष होत आली अजूनही जिल्हा दिशा कमिटी स्थापन केली जात नाही. निधीचा तर विषयच येत नाही. अहो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी एक महिला माझगाव मधील नगरसेविका नाही, आमदार नाही, खासदार नाही, तिला 8 कोटी रुपये निधी दिला. राहुल शेवळ्यांना 8 कोटी निधी दिला, माजी खासदार. आणि विद्यमान खासदारांना 1 कोटी पण नाही. ही जी परिस्थिती आहे वरपासून खालपर्यंत त्यांची नीतीच आहे, द्यायचं नाही. हे विसरतात की मतदान करणारा मतदार हा त्यांच्या पक्षाचे पण मतदार आमच्या मतदारसंघात आहे. आम्ही केलेला विकास काय आमच्या पक्षासाठी नाही होतो, जनतेसाठी होतो. त्यात तुमची हा जो अपपर भेदभाव केला जातो तो अतिशय निषेधार्ह आहे. आणि म्हणून या निधीच्या बाबतीतल्या महापालिका काय, विधानसभा काय, लोकसभा सगळीकडे असंच वाटोळा आहे. धन्यवाद सर आपल्याशी बातचीत केल्याबद्दल. पाहायला जर गेलं तर आता मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात केलेलं हे लक्षणिक उपोषणाला नेमका कसा प्रतिसाद मिळणार ते येणाऱ्या दिवसात आपल्याला पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.